आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मराठा आंदोलक राज ठाकरेंविरोधात आक्रमक। धाराशिवच्या राज ठाकरे वास्तव्याला असलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्ते घुसले। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य। सागर बंगल्यावरील मित्र राज ठाकरेंना भडकवतो, चिल्लर म्हणून सोडून द्या। राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही। बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातल्या सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। सरकारनं हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यात जाऊन राहतात। त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये। आव्हाडांचा हल्लाबोल। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा अधिकार टिकवण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जरांगेंनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार, ठाकरे आणि पटोलेंना का नाही विचारलं? जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणेंची टीका। राणेंनीच तुतारी घ्यावी आणि फुकत बसावं। फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली, मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेल। जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा, तर मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरवू, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। जरांगेंना पवारांनी उभं केलं म्हटलं जात आहे, जर जरांगे निवडणूक लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।